पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आज DPR 1, 2 आणि 3च्या माध्यमातून 813 लोकांच्या घरकुलांचे पट्टे व वर्क ऑर्डर देण्यात आले आहे। DPR 3 मध्ये 371 लोक लाभार्थी मंजूरना घरकुल मंजूर झाले आणि त्यापैकी जवळजवळ 300 लोकांना आज पट्टे घरकुलाचा कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर काही अतिक्रमणधारकांचे लोकांचे जे पट्टे होते ते सुद्धा पट्टे आपण वाटप केले आहेत। आतापर्यंत 38 लोकांना घरकुल बांधण्याकरिता शासकीय जागेचे पट्टे देण्यात आलेले आहेत। काही लोकांचे अतिक्रमणाचे पट्टे जे झुडपी जंगलामध्ये आहेत, काही खाजगी जमिनीमध्ये आहेत, त्यांच्या सुद्धा निराकरण करून त्यांना सुद्धा पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल बांधण्याकरिता पट्टे देण्यात येतील। देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे जे स्वप्न आहे की प्रत्येक लोकांना, प्रत्येक माणसाला पक्कं घर मिळावं, पक्कं छत मिळावं आणि ते स्वप्न पूर्ण करण्याकरिता आज नगर परिषद गोरेगावच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना जे कार्यारंभ आदेश दिलेला आहे त्याबद्दल देशाचे लाडके पंतप्रधान यांच्या मी सर्वांच्या वतीनं, सर्व लाभार्थ्यांच्या वतीनं आभार मानतो आहे। अतिशय आनंदाची बाब आहे। गोरेगाव नगरपंचायत क्षेत्रामध्ये आतापर्यंत जवळपास 813 लाभार्थ्यांची निवड झाली, त्यांना घरकुल मिळालेलं आहे। त्यामधून तिसऱ्या DPRच्या यादीमधून 371 लोकांचे घरकुल मंजूर झाले होते। त्यामधून 300 लोकांचे आज वर्क ऑर्डर वाटप आपल्या क्षेत्राचे लाडके आमदार विजयभाऊ रांगारे यांच्या हस्ते इथं वाटप करण्याचा कार्यक्रम नगरपंचायतीने ठेवला होता। तिथे या कार्यक्रमामध्ये 5 लोकांना पट्टे देण्यात आलेले आहेत आणि जवळपास 300 लोकांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत। ही खूप मोठी संख्या आहे। आणि त्याचबरोबर आपल्या क्षेत्रातील पाण्याची समस्या जी होती गोरेगाव शहरातील, एक ज्वलंत समस्या पिण्याच्या पाण्याची, त्याचा पण तोडगा निघालेला आहे। आमचे लाडके आमदार विजयभाऊ रांगारे यांनी मागील आठवड्यामध्ये गोरेगाव शहराकरिता 50 कोटी किंमतीची एक स्वतंत्र पाणी पुरवठा योजना घरोघरी नळ लोकांना मिळणार आहेत। नवीन 5 ते 6 टाक्यांचं बांधकाम होणार आहे। एक सोलर चलित ऑटोमॅटिक एकदम नवीन जलशुद्धी केंद्रासह ही एक चांगली योजना आमच्यासाठी मंजूर करून दिली। त्याबद्दल माननीय आमदार विजयभाऊ रांगारे, क्षेत्राचे खासदार सुनीलभाऊ मेंढे आणि देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री सगळ्यांचे आभार। आणि नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात सगळ्यांना आज घर मिळालेलं आहे, पिण्याचं पाणीही लवकरच मिळेल, यासाठी सगळ्यांचे आभार मानतो आणि सगळ्यांना अभिनंदन व्यक्त करतो।